मीना आपल्या स्प्लेंडरचं सायलेन्सरच काढून फेकलं. नांदुऱ्यामध्ये रोला करणं आपल्याला रोला. मुंबईहून येताबरोबर सगळ्यात पहिले तर आपली स्प्लेंडर घेऊन नांदुऱ्यात आलो. ते फुकटचे 12,000 देऊन राहिली ना सरकार. त्यासाठी पांडेबाजवळ कागद जमा केले. काऊन की सरकार जवळून तर फुकटचं अजिबात नाही सोडायचं. तठून धीरज भाऊले सोबत घेऊन आलो टायर घ्यायला. काऊन की आपल्या स्प्लेंडरचं पुढचं टायर टाकलं झालं. एखाद्या दिवशी थोबाडावर आपट्यापेक्षा ते टायर बदललं तर आपण फायद्यात राहू. पण आपली स्प्लेंडर एकदा गॅरेजला लावली की ते नवी केल्याशिवाय घरी जात असते. ही गोष्ट तर तुम्हाला चांगलीच माहित आहे. मीनं चहा पेला आणि गाडीला ऑइल पाजलं. हा मीटर काटा घडी घडी बंदच पडते. म्हटलं ते वायर बी बदलून टाका. जुनं टायर तर काढलंच पण जुना हेडलाइट बी काढून फेकला. काऊन की उन्हाळा लागला. आता पंखा पाहिजेत ना भाऊ सगळे. पंख्यावाला लाईट बसवला. गाडीला गरमी नाही लागली पाहिजे. गाडीची अजून चिल्लर चाललर सगळेच कामं केले. तठी आपला एक मावळा आला होता. त्याची नवी रायडर घेऊन. म्हटलं घे मग आता तूच रायडर. आपल्याला टायरात हवा मारून आणायची. पण तुम्ही काही म्हणा बा, आपल्या जवळच्या लोकांपेक्षा अनोळखी लोक कामात पडतात. धन्यवाद म्हटलं भाई कामात पडल्याबद्दल. टायर गिअर बसून आपली गाडी एकदम ओके झाली. पण गाडीचं एवढं काम करून काय फायदा जर गाडी धुईदायच नाही केली. गाडीची धुईदाय चालू होती तेवढ्या टाइमात आम्ही फुकटचा चहा वाचला. चकाचक धुवून आणल्यावर गाडीच्या मागे जे एडिटर लिहिलं होतं ते खोडून टाकलं. की त्या ठिकाणी कलरिंग करायची होती. गाडीची पॉलिश केल्यावर तर असं वाटे आता शोरूम मधून काढली. ब्रेक कव्हर तर चांगलेच होते बा, तरी नवीन टाकले. बिल निघलं 1130 रुपये. धीरज भाऊ असल्यावर काही वांदा नाही ना, कमीच घेता. गाडीची फायरिंग बदल नव्हती. आम्ही ना सायलेन्सरच काढून फेकलं आणि डबल लावून दिलं. काऊन की ते फायरिंग जरा जास्तच खतरनाक झाली होती. सगळं टपल्यावर बाजारात आलो. आता संध्याकाळचा बाजार म्हटल्यावर आरझोड कार्यक्रम असते. 5 रुपयात टोपलन 10 रुपयात वाटा आणि खाओ रे गरीब. तुम्हाला वाटत असेल हा बाजारात गेल्यावर याले कोणी ओळखत नसेल काय. दुपारी गर्दी असते म्हणून तर मी संध्याकाळी येतो. आणि शेवटी जेवढे जण राहतात तेवढे सगळेच मला ओळखतात. फक्त हे भाजीपाल्यावाले आबा सोडून. काऊन की या आबाचा आणि इंस्टाग्रामचा दूर दूर लोक संबंधच नाही. बाजार करणं झाल्यावर काढली आपली चुम्मेश्वरी नांदुऱ्याला केला टाटा.